नमस्कार मंडळी, मी आपली मराठी मुलगी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी क्रिएशन. राधा आणि कृष्णाचे प्रेम हे हिंदू धर्मामधील सर्वात पवित्र आणि आध्यात्मिक प्रेमाचे प्रतीक मानले जाते. राधा ही कृष्णाची अंतर्गत शक्ती मानली जाते. म्हणजेच राधा आणि कृष्ण प्रत्यक्षात एकच आहेत. राधा कृष्णाचे प्रेम समर्पणाचे, निस्वार्थ भक्तीचे आणि एकमेकांमध्ये विलीन होण्याचे उत्तम उदाहरण आहे. त्यांचं प्रेम अपूर्ण असूनही ते पूर्ण मानले जाते, कारण प्रेम म्हणजे मिळवणे नाही, तर ते समर्पण करणे. राधाकृष्णाचे नाव नेहमी एकत्र घेतले जाते, जे त्यांच्या अतूट बंधनाचे दर्शन घडवते. अशीच ही कथा मी त्यांच्या प्रेमावर माझ्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया. वृंदावन, हिरवीगार झाडं, यमुनेचे शांत पाणी आणि त्या गावात जन्म घेतलेली एक सुंदर निरागस मुलगी राधा. राधा लहानपणापासूनच जरा वेगळी होती. तिच्या डोळ्यात एक वेगळी शांतता आणि प्रेम दिसायचं. गावात लोक म्हणायचे, ही मुलगी साधी नाही, हिच्यात काहीतरी दैवी आहे. एके दिवशी वृंदावनात एक खोडकर गोड मुलगा येतो, कृष्ण. त्याची बासरी, त्याचा हसरा चेहरा सगळ्यांना आकर्षित करतो. पहिल्यांदा जेव्हा राधा आणि कृष्ण भेटतात, तेव्हा वेळ जणू थांबून जातो. त्या नजरेतच एक अनोखं नातं तयार होतं. राधा आणि कृष्ण रोज एकत्र खेळायचे. बासरीच्या सुरात राधा हरून जायची. कधी यमुनेच्या काठी बसून, तर कधी जंगलात फिरून. त्यांचं प्रेम शब्दापेक्षा जास्त खोल होतं. हे प्रेम निस्वार्थ होतं, फक्त एकमेकांच्या आनंदासाठी. रात्री कृष्णाची बासरी वाजते. गोपिका सगळ्या त्या सुरांमध्ये हरवून जातात आणि मग सुरू होते रासलीला. पण त्या सगळ्यामध्ये कृष्णाचं मन फक्त राधामध्ये असतं. राधा म्हणजे कृष्णाची आत्मा. एक दिवस असा येतो, कृष्णाला वृंदावन सोडून मथुरेला जावं लागतं. सगळं गाव रडतं, पण राधा मात्र शांत उभी असते. कारण तिला माहीत असतं, हे प्रेम कधीच संपणारं नाही. कृष्ण जाताना राधेकडे बघतो. त्या नजरेत हजारो भावना असतात. कृष्ण निघून जातो. वृंदावन रिकामं वाटायला लागतं. राधा रोज त्याची आठवण काढते. त्याच्या बासरीचे सूर ऐकण्याचा प्रयत्न करते, पण ती कधीच तक्रार करत नाही, कारण तिचं प्रेम स्वार्थी नव्हतं. हळूहळू राधेचं प्रेम भक्तीत बदललं. ती कृष्णाला देव म्हणून त्याची पूजा करू लागली. तिचं प्रत्येक श्वासामध्ये कृष्ण होता. ती जगते फक्त कृष्णासाठी. वर्ष जातात, पण राधा आणि कृष्णाचं प्रेम कधीच संपत नाही. लोक आजही म्हणतात, प्रेम म्हणजे राधाकृष्ण. ते प्रेम शरीराचे नव्हते, तर ते आत्म्याचं होतं. राधा आणि कृष्ण कधीच एकत्र आले नाहीत, पण त्यांचं प्रेम कायमच अमर झालं. प्रेम मिळवण्यात नसतं, तर ते जपण्यात असतं. बोध, निस्वार्थ प्रेम आणि खरी भक्ती कधीच संपत नाही. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपले राधाकृष्ण. त्यांचं प्रेम बघून खूप काही शिकण्यासारखं आहे. त्यांचं प्रेम म्हणजे सगळं काही आहे. त्यांचं प्रेम म्हणजे खूप काही आहे. त्यांचं प्रेम नाही सांगू शकत आपण शब्दात ते मांडूच शकत नाही. मी थोडा प्रयत्न केला आहे. धन्यवाद.